मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सन्माननीय सभासद, सन्माननीय देणगीदार, हितचिंतक, लोणेर गावचे सन्माननीय सरपंच, उपसरपंच, सन्माननीय सदस्य, विद्यालयाच्या शालेय समितीचे सन्मान, रोशीतील सर्व शिक्षण प्रेमी नागरिक, माझे सहकारी शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आजच्या या समाज दिन कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचे शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करते। थोर समाज सुधारक महात्मा
या ठिकाणी समयतील दीप ज्योत या ठिकाणी प्रज्वलित करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे मान्यवरांच्या शुभ असते. विद्युत देवी ज्ञानाची असते कला साहित्य संगीताची अध्यक्षांनी म्हणजे सरस्वती माता अशा सरस्वती मातेच्या पूजा आणि विद्युत प्रज्वलनाच्या शुभ असते संपन्न होत आहे. कभी अंधेरे में उम्मीद मिलती थी, अब हर कोना रोशनी से खिलता है. इन कर्मवीरों की मेहनत से अब हर बच्चा खुशी से जीता है, अब हर बच्चा खुशी से जीता है. आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर, उपस्थित शिक्षक वृंद, पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज मी आपल्या समोर आपल्या जीवनाचे मार्गदर्शक ठरलेल्या शिक्षणप्रेमी आणि शिक्षण सम्राट महवीप्रच्या कर्मवीरांची गाथा सादर करताना अत्यंत अभिमान वाटतो आहे. गाथा गाऊ महवीप्रच्या कर्मवीरांची, ज्यांनी ज्ञानज्योतीची पेटवली मशाल, सर्वसामान्यांच्या जीवनात उजाळा देणाऱ्या त्या दिव्यांच्या कर्तृत्वाची ही महाकाव्य गाथा. महाराष्ट्रातील शिक्षण क्रांतीचे प्रणेते, मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेचा पाय रचणारे कर्मवीर रावसाहेब थोरात हे या गाथेतील पहिले नाही. त्यांनी 1914 मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून या संस्थेची स्थापना केली. आज ज्या अनेक विद्यार्थ्यांनी आज 19 ऑगस्ट कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वतीनं समाज दिन म्हणून आपण साजरा करीत असतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीनदादा आहेर, सन्माननीय देवळा तालुक्याचे संचालक विजूनाना पगार, सर्व कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष व सन्माननीय सदस्य, मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर,
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सन्माननीय हो लाख लाख वंदना. लाख लाख वंदना केव्हाच झाले या लोकांना. कर्मवीर हे केव्हाच झाले, हे शेवटच्या क्षणापर्यंत कर्म करत राहिले आणि वीर झाले. आजच्या काळामध्ये संस्था टाकणं सोपं झालं. शिक्षण संस्था अनेक आल्या, अनेक. तुम्ही प्रत्येक रस्त्याला जा, तुम्हाला अगदी 15 किलोमीटर 20 किलोमीटरवर एक शिक्षण संस्था पाहायला मिळेल. पण तो काळ असा होता की समाजाचा विरोध होता, शिक्षणाला जास्त महत्व दिलं जात नव्हतं. परंतु पिढी घडली पाहिजे. आपले मुलं, आपला देश, आपलं राष्ट्र, आपलं राज्य, आपल्या जिल्ह्यातले मुलं, आपल्या तालुक्यातले मुलं, ही एक भावना या लोकांनी डोळ्यासमोर ठेवली. हे लोक त्या काळी कर्म करत असताना